हाय एव्हरीवन. आज आपण रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन या टॉपिकचे IMP क्वेश्चन्स बघणार आहोत. जो फर्स्ट व्हिडिओ होता रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन टॉपिक जेव्हा आपण स्टार्ट केला होता त्या व्हिडिओवर एक कमेंट आली होती की IMP क्वेश्चन्स या टॉपिकचे द्यावा म्हणून. सो टुडे आय एम विथ द IMP क्वेश्चन्स ऑफ दॅट टॉपिक. सो हा पूर्ण जो टॉपिक आहे हा टोटली IMP आहे बिकॉज 12th बोर्ड्सच्या मार्किंग स्कीमनुसार पहिले तर हे 2 युनिट वेगवेगळे होते त्यामुळे 7, 8 ईच मार्किंग होती ही. बट आता कंबाईन आहे तर ऑब्वियसली युनिट कंबाईन आहे, मार्क्स कमी झाले आहे बट IMP जे काही टॉपिक्स आहेत ते तेवढेच आहे. सो तुम्हाला दोनही टॉपिक सायमल्टेनियसली प्रिपेअर करायचे आहेत. बट काही IMP क्वेश्चन्स आहे जे सगळ्यात मॅक्सिमम मार्क्सचे क्वेश्चन असतात पेपरमध्ये, ज्यामध्ये आपल्याला डायग्राम, इंट्रोडक्शन, मग जे बेसिक आन्सर आहे ते कन्क्लुजन, या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करायला लागते. ते जे क्वेश्चन्स आहे ते आपण थोडे बघू. मग एक्झामच्या नुसार क्वेश्चन्स कशा टाईपचे येतात बिकॉज आता सिलेबस चेंज झाला आहे. सो थोडा फार क्वेश्चन आस्किंग टाईपसुद्धा चेंज झाला आहे. एक अप्लाइड बेसिस क्वेश्चनसुद्धा येतात, काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसुद्धा मॉडिफाईड झाले आहेत. सो आपण ते सगळे बघणार आहोत. तर फर्स्ट जो रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन टॉपिक आहे यामधले जे क्वेश्चन्स सगळ्यात जास्त मार्क्ससाठी विचारले जातात ते बघू. सो इन अराउंड 4 क्वेश्चन्स आहे, 2 ऑफ रेस्पिरेशन, 2 ऑफ सर्क्युलेशन. मीन्स आता रेस्पिरेशनचं आपण मेकॅनिझम शिकलो होतो, त्यात ब्रीदिंग, इंटरनल, एक्सटर्नल, सेल्युलर हे 4ही टाईप्सचे रेस्पिरेशन एक्सप्लेन करायचे विथ देअर डायग्राम्स. अँड स्टार्टिंगमध्ये रेस्पिरेशन काय आहे हे इंट्रोडक्शनसुद्धा द्यायचं. जरी क्वेश्चन 5 मार्क्ससाठी असेल बट 5 मार्क्ससाठी असो की 7 मार्क्ससाठी असो की 8 मार्क्ससाठी असो, आता पेपर पॅटर्नच्या स्कीमवर डिपेंड आहे. बट सपोज मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन हा क्वेश्चन जर आला, इट मे बी आस्क फॉर 5 मार्क्स अँड 5 मार्क्सपेक्षा जास्तच मार्क्ससाठी येऊ शकेल बिकॉज मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन 2 मार्क्ससाठी ते येणार नाही बिकॉज इट इन्क्लूड्स ब्रीदिंग, एक्सटर्नल रेस्पिरेशन, सेल्युलर रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशन, त्याच्या डायग्राम्स, हे एवढं काही मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनमध्ये इन्क्लूड आहे. सो तुम्ही कंप्लीट मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन हा पॉईंट जर प्रिपेअर केला, मग या पॉईंटमध्ये जेवढा काही डाटा इन्क्लूड आहे या बेसिसवर कुठलाही क्वेश्चन आला, सपोज तुम्ही मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन प्रिपेअर केलं, 5 मार्क्ससाठी क्वेश्चन नाही आला बट सपोज 2.5 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी सपोज ब्रीदिंग ही फक्त सिंगल ॲक्टिव्हिटी विचारली, तर तुम्ही मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन कंप्लीट प्रिपेअर केलं आहे. सो यू कॅन राईट ब्रीदिंग, तुम्ही ब्रीदिंगसुद्धा लिहू शकता. मीन्स 2 मार्क्सचा क्वेश्चन सायमल्टेनियसली प्रिपेअर होऊन जातो. सो हे 4 मोठे टॉपिक्स आहेत जे जर तुम्ही प्रिपेअर केले त्यामध्ये 2 मार्क्सचे क्वेश्चनसुद्धा इन्क्लूड होतात, 3 मार्क्सचे होतात, इवन ऑब्जेक्टिव्हसुद्धा इन्क्लूड होतं. सो हे जे प्रिपरेशनच्या जेव्हा तुम्ही मार्किंगनुसार प्रिपरेशन करणं स्टार्ट करता, सध्या तरी या टाईममध्ये मार्किंगनुसार प्रिपरेशनवर फोकस न करता होल टॉपिक रीड करायचा, समजून घ्यायचा. आताचा सिलेबस हा तुम्हाला जेवढा समजेल तेवढं तुम्ही पेपरमध्ये लिहू शकाल बिकॉज क्वेश्चन्स हे अप्लाइड बेसिस असतात. रट्टा मार आता चालत नाही बिकॉज क्वेश्चनच असं असतं की तुम्हाला जर कन्सेप्ट समजली असेल, सपोज हार्टचा क्वेश्चन आहे, काही क्वेश्चन्स असतात की राईट अ नोट ऑन हार्ट, डिस्क्राईब द हार्ट स्ट्रक्चर, असं असू शकतं. बट जर अप्लाइड बेसिस क्वेश्चन आला तर सरळ राईट अ नोट ऑन हार्ट नसणार, हार्टमध्ये एखादी मीन्स रिझन असणार. मग हे रिझन असंच का, सपोज हार्टची लेफ्ट वेंट्रिकल ही जी त्याची वॉल आहे ते थिक असते. सो वाय द लेफ्ट मीन्स वाय द वॉल ऑफ लेफ्ट वेंट्रिकल ऑफ हार्ट इज थिक. मग जर असं आलं तर टेक्स्टबुकमध्ये असं कुठं रिझन नाही आहे. जर सपोज तुम्हाला हार्टचं पूर्ण स्ट्रक्चर समजलं असेल देन ऑन दॅट बेसिस यू कॅन राईट द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. सो हार्टचं पूर्ण स्ट्रक्चर समजून घ्यायचं. एक हार्टची इंटरनल स्ट्रक्चरची डायग्राम आहे जे मी शिकवताना सुद्धा ब्लॅकबोर्डवर ड्रॉ करून दिली होती. ती डायग्राम जर तुम्ही प्रिपेअर केली तर ती डायग्राम इवन तुम्ही हार्टच्या स्ट्रक्चरमध्ये सुद्धा ड्रॉ करू शकता. सर्क्युलेशन आहे, जे ब्लडचं सर्क्युलेशन होतं ते हार्टमध्ये कोणत्या वेळी होतं त्यासाठी सुद्धा ती डायग्राम युजफुल आहे. इवन फॉर कंडक्टिंग सिस्टीम जे आपण शिकलो होतं, करंट फ्लो होतं हार्टमधनं,
त्या सिस्टीमसुद्धा ती डायग्राम इम्पॉर्टंट आहे. सो ती एक जर डायग्राम केली तर तुमचे 3 क्वेश्चन्स प्रिपेअर होतात. दॅट इज हार्टचं स्ट्रक्चर, सर्क्युलेशन ऑफ ब्लड इन हार्ट अँड कंडक्टिंग सिस्टीम ऑल्सो. सो फॉर दॅट तुम्ही ती डायग्राम प्रिपेअर करू शकता. आणि सपोज एक्झाम रायटिंगच्या वेळेस एखादी क्वेश्चन तुम्हाला नाही येत आहे, बट सपोज हा चॅप्टरमधला एखादी क्वेश्चन आहे जो तुम्हाला येत नाही आहे, बट तो क्वेश्चन हार्टच्या बेसिसवर आहे आणि सपोज 3 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्सच्या अबो जर तो क्वेश्चन आस्क आहे मार्क्ससाठी, तर तुम्ही त्यात डायग्राम इन्क्लूड करू शकता. सो जर तुम्ही डायग्राम काढली असेल त्या क्वेश्चनवर 0 मार्क्स भेटण्याऐवजी तुम्हाला 1 or 1.5 मार्क्स भेटू शकतो, बिकॉज डायग्राम इज इक्वली इम्पॉर्टंट इन एक्झाम रायटिंग अँड आन्सर रायटिंग. बट डायग्राम ही नीट वेल लेबल्ड असली पाहिजे. तुमचे जे नावं आहे ते स्पष्ट असले पाहिजे आणि स्पेलिंग्स बरोबर असले पाहिजे, तेव्हाच डायग्रामवर मार्क मिळतात. आणि सपोज आपला आन्सर शीट, फॉर एक्झाम्पल कन्सिडर दिस पेज ॲज अ आन्सर शीट. सपोज ही तुमची आन्सर शीट आहे, तर फक्त या कोणत्याला एवढीशी डायग्राम काढून नाही ठेवायची. डायग्राम विल बी इन मिडल. त्याच्या पेजच्या आयडियल साईजनी असली पाहिजे. एकदम ह्या कोणत्यात, एकदम त्या कोणत्यात, और एकदम टॉप किंवा मग खाली एका छोट्या कोणत्यात अशी डायग्राम नाही काढायची. मिडलमध्ये वेल शेप्ड, वेल लेबल्ड, स्पेलिंगसुद्धा बरोबर असले पाहिजे. आणि खाली डायग्राम कंप्लीट झाल्यानंतर खाली सपोज इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट आहे, देन फिगर ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट असं लेबल करून अंडरलाईन केलीत ते इम्प्रेसिव्ह पडतं. एक्झामिनरसाठी जो पेपर चेकर असतो त्याला इझी जातं चेक करायला. आणि तुमची आन्सर शीट चेकिंगसाठी जेवढी इझी असेल, जेवढी इम्प्रेसिव्ह असेल, तेवढे तुमचे मार्क्स मार्क्स इन्क्रीज नाही, बट तुमच्या स्लाईट मिस्टेक्स निग्लेक्टेड असतात. सो हे 4 क्वेश्चन्स तुम्ही जर प्रिपेअर केले, तुमचा हाफ पोर्शन या टॉपिकचा ऑलमोस्ट प्रिपेअर होतो. इवन इन हाफपेक्षा जास्त, बिकॉज हे टॉपिक जर प्रिपेअर केले त्याच्यात मॅक्सिमम MCQs इन्क्लूड आहे. जे व्हेरी शॉर्ट क्वेश्चन्स असतात, जे एका मार्क्ससाठी असतात, ज्यात फक्त रिझन असतं, ते कुठे तुम्ही मोठे क्वेश्चन्स एक लाईन आहे ते तुम्ही टेक्स्टबुकमध्ये शोधाल असं नसतं. ते जर तुम्हाला कन्सेप्ट समजली असेल, देन यू कॅन राईट द आन्सर ऑफ दॅट 1 मार्क्स क्वेश्चन. सो हे 4 टॉपिक्स प्रिपेअर केले, त्यात मॅक्सिमम पोर्शन इन्क्लूड आहे. दॅट इज मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन, ह्युमन रेस्पायरेटरी सिस्टीम. ह्युमन रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये प्रत्येक ऑर्गन, जेवढ्याही ऑर्गन्सच्या डायग्राम्स आहे ते सगळे ऑर्गन्स प्रिपेअर करायचे. बट सपोज जर एक्झाममध्ये क्वेश्चन आला तर सगळे ऑर्गन डिटेलमध्ये जेवढं वर्ड टू वर्ड आहे सगळ्या ऑर्गन्सची डायग्राम असं नाही, मार्क पाहून एक्सप्लेन करायचं. 3 मार्क्ससाठी असेल तर सगळे ऑर्गन्स लिहायचे आणि मेन रेस्पायरेटरी सिस्टीमची जी डायग्राम आहे ती ड्रॉ करायची. सपोज इट विल बी आस्क फॉर मोर दॅन 5 मार्क्स, देन तुम्ही छोट्या छोट्या ज्या डायग्राम्स आहेत त्या ड्रॉ करू शकता. देन हार्ट. आता मी फक्त हार्ट हा वर्ड लिहिला आहे, बिकॉज यामध्ये जेवढेही काही पॉईंट्स आहे, स्टार्टिंग फ्रॉम सर्क्युलेशन इन ॲनिमल्स, मग त्यांचे हार्टचं बेसिक स्ट्रक्चर आहे, एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट, देन पंपिंग ॲक्शन, सर्क्युलेशनची जी ॲक्शन, कंडक्टिंग सिस्टीम, कंडक्टिंग टिश्यूज, हे जेवढेही पॉईंट आहेत छोटे छोटे, हे सगळे हार्ट या टॉपिकमध्ये इन्क्लूड आहे. तर हे सगळे प्रिपेअर करा, कारण की हे जे छोटे छोटे टॉपिक्स आहे ते आयदर शॉर्ट नोट्ससाठी किंवा गिव्ह रिझनसाठी सुद्धा येऊ शकतो. त्यातला एखादी पॉईंट शॉर्ट नोट्ससाठी किंवा एक्सप्लेन इन ब्रीफ यासाठी सुद्धा येऊ शकतो. आणि एक नवीन अप्लाइड बेसिस क्वेश्चन आस्किंगची कन्सेप्ट आहे, दॅट इज अप्लाइड बेसिस क्वेश्चन येतात. तुम्हाला एखादी कंडिशन दिली राहते, मग ही कंडिशन क्रिएट का बरं होते. सपोज 1 पर्सन इज फिलिंग सिक ड्यू टू लो ब्रिदिंग रेट झाल्यावर तो सिक फील करतो, मग ते तसं का, किंवा मी याच्यावर ट्रीटमेंट काय राहू शकते, असे अप्लाइड बेसिस क्वेश्चन येतात. हे अप्लाइड बेसिस क्वेश्चन तुम्ही तेव्हाच लिहू शकता जेव्हा तुम्हाला ब्रिदिंग रिॲक्शन समजली असेल, म्हणजे आता जे काही डिसीजेस आहे आपण जे शिकलो होतं ते समजले असेल तरच तुम्ही त्या क्वेश्चनचा आन्सर लिहू शकता. आणि त्या क्वेश्चनचा आन्सर लिहिताना डायरेक्ट ट्रीटमेंट, डायरेक्ट थेरी लिहायची नाही. स्टार्टिंग रेस्पिरेशनचं इंट्रोडक्शन द्यायचं, मग जो मेन टॉपिक असेल की ब्रीदिंग रेट लो का होतो ते रिझन द्यायचं, त्याच्यानंतर त्याची ट्रीटमेंट अँड एंडिंगला कन्क्लुजन, अशा टाईपने आन्सर लिहायचं. सो हे 4 टॉपिक प्रिपेअर केले तर तुमचा मॅक्सिमम पोर्शन कव्हर होतो या टॉपिकमधला. आणि जे मार्किंग स्कीम आहे, जे क्वेश्चन्स विचारले जातात ते या टाईपने असतात. गिव्ह रिझनसुद्धा
या सिलेबसमध्ये इन्क्लुडेड आहे. तुम्हाला तर रिझनसुद्धा द्यावं लागतं, एखादी कंडिशन दिली आहे त्याच्याबद्दल. सो हा टॉपिक जेवढा तुम्ही समजून घ्याल तेवढा तुम्हाला इझी जाईल. आणि हा सगळ्यात जास्त मार्क्ससाठी विचारला जाणारा टॉपिक आहे. हा स्किपसुद्धा करू शकत नाही तुम्ही. सो प्रिपेअर इट थरली. मग गिव्ह रिझनसुद्धा येतात, शॉर्ट आन्सर, व्हेरी शॉर्ट आन्सरसुद्धा येतात. देन व्हेरी शॉर्ट आन्सर म्हणजे एका मार्क्सची असतं, त्यात फक्त एक सिंगल लाईनमध्ये आन्सर लिहायचा, 4-5 लाईन लिहत बसायचं नाही. 1 मार्कसाठी क्वेश्चन आहेत, 1 मार्क किंवा जास्तीत जास्त 2 लाईन एवढंच आन्सर असतं त्याचं. मग शॉर्ट आन्सर आहे, सपोज 2 मार्क्ससाठी आहे तर 4 लाईन किंवा 5 लाईन किंवा 4 पॉईंट किंवा मॅक्सिमम 5 पॉईंट एवढंच लिहायचं. शॉर्ट नोट असते, शॉर्ट नोट एक्सप्लेन इन ब्रीफ, हे तर आधीपासूनचाच पॅटर्न आहे, यात काहीच चेंजेस नाही. जसं आधी सॉल्व करत होतो तसंही आताच करायचं. फक्त अप्लाइड बेसिस क्वेश्चन हा नवीन इन्क्लुडेड टॉपिक आहे क्वेश्चन आस्किंग स्कीममध्ये. हे जे क्वेश्चन्स आहे हे क्वेश्चन तुम्ही तेव्हाच लिहू शकाल जेव्हा तुम्हाला हा टॉपिक समजेल. सो हा टॉपिक रट्टा मारण्यापेक्षा जेवढा तुम्हाला समजत असेल तेवढा समजून घ्या. इझी टॉपिक आहे आणि इंटरेस्टिंगसुद्धा आहे, बिकॉज ह्याच्यात रेस्पिरेशन, सर्क्युलेशन ह्या दोनही कंबाईन रिॲक्शन इन्क्लुडेड आहे. जर सपोज रेस्पिरेशन समजली तर सर्क्युलेशन इझी जातं. सो त्यावेळी प्रिपेअर करायचं, तेव्हाच हे अप्लाइड बेसिस क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकाल. आणि मॅक्सिमम क्वेश्चन अप्लाइड बेसिस येतात. आता हे जे काही शॉर्ट नोट्स किंवा एक्सप्लेन इन ब्रीफ आहे ते एखादीच क्वेश्चन असेल, बाकी सगळे क्वेश्चन्स अप्लाइड बेसिस असणार. सो प्रिपेअर फॉर दीज क्वेश्चन्स. देन आयडेंटिफाय इनकरेक्ट स्टेटमेंट, हे सुद्धा एक नवीन पॅटर्न आहे. हे आधी आपल्याला 6th-7th मध्ये असायचं की ऑडमॅन आउट ओळखायचं किंवा मग त्या ऑडमॅन आउटला करेक्ट करायचं. आता ते 12th बोर्ड्समध्ये सुद्धा आहे. 4 स्टेटमेंट दिले असतात, त्या 4 स्टेटमेंटपैकी एक स्टेटमेंट हे रॉंग असतं. फक्त रॉंग आहे म्हणून टिक करणं एवढंच नाही, तर ते स्टेटमेंट करेक्ट करायचं असतं. सो तुम्हाला जर समजलं असेल तरच तुम्ही ते स्टेटमेंट करेक्ट करू शकता, तेव्हाच या क्वेश्चनवर मार्क्स देतात. सो या क्वेश्चनसाठी सुद्धा थेरी प्रिपेअर, पूर्ण थेरी जे तुमच्या स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये आहे तीच प्रिपेअर करायची. स्टेट बोर्डचं टेक्स्टबुक प्रिपेअर झाल्यानंतरच तुम्ही कुठलेही नोट्स रीड करा. फर्स्ट तुमचं ते आयडियल टेक्स्टबुक आहे तेच प्रिपेअर करायचं. त्यात जेवढ्याही डायग्राम्स दिले आहेत ते सुद्धा प्रिपेअर करायचे, बिकॉज बायोलॉजी इज ऑल अबाउट डायग्राम्स. सो डायग्रामसुद्धा इक्वली प्रिपेअर करायचे. आणि मॅच द फॉलोविंग सुद्धा येतात. 2 किंवा 1 मार्कसाठी सुद्धा येतात. 1 मार्कसाठी आलं तर 2 किंवा 3 ऑब्जेक्टिव्ज राहील. 2 मार्क्ससाठी आलं तर 4 किंवा जास्तीत जास्त 5 ऑब्जेक्टिव्ह राहील. सिस्टीम असतात, ऑर्गन्स दिले असतात, और आयदर ॲक्टिव्हिटीज ऑर्गन्स, अशी मॅच द फॉलोविंग असते. ती चुकली तर डायरेक्टली 1 मार्क डिडक्ट होतो. तर अशा गोष्टींमध्ये मार्क्स डिडक्ट करायचे नाही. माहीत असेल तरच आन्सर क्लिक करायचं. आणि याच क्वेश्चनसाठी फुल थेरी रीड करायची असते टेक्स्टबुकची. सो हे काही नवीन क्वेश्चन पॅटर्न आहे जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये इन्क्लुडेड आहे. यासाठी सुद्धा प्रिपेअर करा. जी काही थेरी आहे टेक्स्टबुकची ती पूर्ण रीड करायची, इवन ईच अँड एव्हरी वर्ड. देन डिस्टिंग्विश बिटवीन सुद्धा आता इन्क्लुडेड आहे, जे आधी आपण स्कूल लेवलपर्यंत शिकलो. आता तसाच पॅटर्न बोर्ड्समध्ये सुद्धा आहे. मॅच द फॉलोविंग, आयडेंटिफाय इनकरेक्ट, देन करेक्ट इट, MCQs तर आहेच. देन डिस्टिंग्विश बिटवीन सुद्धा आहे. या टॉपिकमध्ये जेवढे डिस्टिंग्विश बिटवीन आहे मी ते इथे नोट केले आहे, तुम्ही हे प्रिपेअर करा. बोर्ड्समध्ये विचारल्या जाऊ शकतात, चान्सेस भरपूर आहे. सो प्रिपेअर दिस फॉर इट. डिस्टिंग्विश 2 मार्क्ससाठी जर सपोज आलं तर जास्त थेरी लिहायची नाही. एका पार्टचे 4 पॉईंट्स, एका पार्टचे 4 पॉईंट्स, दॅट इज मोर सफिशियंट. डिस्टिंग्विश बिटवीन हा एक नवीन टॉपिक इन्क्लुडेड आहे. मॅक्सिमम जे मार्क्ससाठी क्वेश्चन असतात त्यासाठी हे 4 टॉपिक तुम्ही प्रिपेअर करू शकता. यातले हेच क्वेश्चन इन असं नाही, यात थोडं काही चेंज येऊ शकतं, बट थेरी जर तुम्ही सेम प्रिपेअर केली देन इट विल बी, तुम्ही ते आन्सर लिहू शकता. सो दिस इज फॉर मॅक्सिमम मार्क, दिस इज डिस्टिंग्विश बिटवीन. आणि हे जे क्वेश्चन्स आहे हा तुमचा पेपर पॅटर्नमध्ये क्वेश्चन कसे असू शकतात त्याबद्दल आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन या टॉपिकची प्रिपरेशन चालू करू शकता. थँक्यू.